आजचा दिवस ना पूर्ण भटकंतीचा दिवस होता. सकाळचं जे रुटीन होतं ते मी तुमच्यासोबत पहिल्या ब्लॉगमध्ये शेअरच केलं आहे आणि तिथून आता हे पुढचं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आज आम्हाला यायचं होतं इथं चक्कीवर पीठ म्हणजे गहू वगैरे दळायचे होते. तर माहिती नव्हतं आम्हाला इथं पण चक्की आहे असं, तर बंद होतं ते. मग आम्ही इथं 1-2 जणांना विचारलं तर ते बोलले आहे इथं एक चक्की. मग ते काही इथं नव्हते, त्यांच्या घरी होते. त्यांना बोलवलं आणि ते मोजून वगैरे घेतलं, ते दळण तिथं ठेवलं. ते बोलले तुम्ही तिकडनं या रिटर्न 1 तासामध्ये, तोपर्यंत आम्ही दळून ठेवू. त्यामुळे आम्ही इकडे मार्केटला आलो भाजीपाला वगैरे घ्यायला. तर भाजीपाला घ्यायच्या अगोदर ना पहिले पेट्रोल पंपवर गेलो, गाडीमध्ये पेट्रोल टाकला. सर्वात अगोदर तर आम्ही मोबाईल रिपेअरला टाकला होता मुलांचा, कारण तो देखील 1 तासात मिळणार होता. मग तोपर्यंत जी काही कामं होती ना ती आटोपून घेतली. जसं की मी लेसच्या दुकानावर गेली होती, मला शिलाईचं सामान घ्यायचं होतं ते घेतलं, भाजीपाला घेतला. तोपर्यंत बराच वेळ झाला होता. फ्रूट्स घेतली, मुलांना काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि त्यानंतर मग तो मोबाईल घेतला तिथून आणि इकडे निघालो घरी. घरी जाता जाता रस्त्यावर आईस्क्रीम खाल्ली आणि पुन्हा आलो इकडे चक्कीकडे. तर इथं आता देखील त्यांनी दळून ठेवलेलं होतं, पण बंद करून ते त्यांच्या घरी गेले होते. तर तिथं हे बोलवायला गेले होते. त्यांना बोलवण्यामध्ये, ते दळण ठेवण्यामध्येच आमचा भरपूर वेळ गेला, कारण लगेचच कोणीही येत नाही. तर तिथून ते दळण वगैरे घेतलं आणि त्यानंतर आलो इकडे घरी. घरी आल्यानंतर मी देखील थोडं फ्रेश झाली आणि त्यानंतर हे जे मिशोचे प्रोडक्ट होते 3-4, मला त्यांचे व्हिडिओ देखील बनवून घ्यायचे होते. तेच मी इथं बनवून घेते. जी कुर्ती दाखवली, नेकलेस, साडी वगैरे, हे सगळं मी मिशोवरून मागवलेलं होतं आणि त्याचा रिव्ह्यू मला द्यायचा होता. त्याचे व्हिडिओ वगैरे बनवले आणि हे बघा हा इतका सामान आणलेला होता. हा देखील आता मला नीट करून ठेवायचा आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.